आम्ही फसलोय, अक्षरशः फसलोय. एक लेफ्ट टर्न घेतला, चुकला. आता सगळाच रस्ताच. आता योगेश गेलाय पुढे चालत बॅक. कारण की या रोडला मी मगाशी आम्ही बोललो हे मध्य प्रदेशमध्ये असे कसे रोड आहेत, पण महाराष्ट्राचे रोड बघून हे बरे वाटायला लागले. काय दुर्दशा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजची तारीख आहे 28 फेब्रुवारी. आपण आहेत पेंच. आपण आहेत सातपुडा जंगलमध्ये, म्हणजेच पानारपाणी रिट्राईट हॉटेलमधनं आपण आता निघतोय. लास्ट व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण पानारपाणीची म्हणजे सातपुडा जंगलची जंगल सफारी केली सकाळीच. पण आपल्याला काय दिसलं नाही. सांबार दिसलं, मोर दिसलं, बायसन दिसला. बट इकडे खूप रेअर आहे. म्हणजे तुम्ही लकी असाल जर तुम्हाला इकडे टायगर दिसलं, कारण की हा टेरेन ना फुल्ल हिल्ली आहे आणि व्हॅली आहे, म्हणून खूप रेअर आहे साईट करणं. पण एनिवेज आता आपण निघालोय पेंच नॅशनल पार्क. तिकडे पण आपली उद्याची सफारी आहे मॉर्निंगची. लेट सी उद्या आपण लकी ठरतो का. आता इकडून आपल्याला 5 तासची ड्राईव्ह आहे. पहिले इकडून जाणार मटकुलीवरनं मग आपण डायरेक्ट सिल्लारी गेट आहे, जो नागपूरपासून अवघ्या 1-1.5 तासावर आहे. तर आता तिकडचा प्रवास सुरू करूया. काय नागपूर इकडून किती आहे? 253. किधर है बोर्ड? दिख जाओ बोर्ड. बोर्ड ये देखो बोर्ड. हा चिंदवारा जो रूट आम्ही पकडलाय असं एकदम रिमोट एरिया वाटतं ना. एका गावात थांबलोय. गावाचं नाव आहे दौरियाखेडा. रोड चांगले आहेत पण फक्त जंगल आहे आजूबाजूला सगळं. घाट चढून आपण तामिया हे बघ आहे मोठं चिंदवाडा. तर घाट चढून आपण तामिया एका मोठ्या गावात लागले. म्हणजे मटकुली नंतर हाच आपण सांगू शकतो की एक मोठा गाव आहे. चिंदवाराला जाताना तामिया, आणि इकडे मस्त घाट लागला आणि व्ह्यू पॉइंट वगैरे बघू शकतो आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं, तामिया हे गाव बॉर्डरवर आहे. अजून आपण पोहोचलो नाही. चिंदवारा बॉर्डर आहे ना तिकडे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात एंटर करू. पण इकडे का उतरलंय तुम्हाला सांगतो. बघा आपण कुठे आलोय. सामुदायिक स्वास्थ्य केंद्र तामिया. तर सीन असं आहे, काल आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये गेलेलो त्यांचा एक कुत्रा होता जो तुम्ही बघितला असेल लास्टच्या ब्लॉगमध्ये. त्याच्याशी खेळता ना साहेबांना इकडे दात लागले. तर पहिले काय वाटलं नाही, पण नंतर जास्तच जरा जखम झाली. मग ओनरला विचारलं तर तो बोललो वॅक्सिनेटेड आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही प्रिकॉशनरी TT आणि अँटीरॅबिसचं इंजेक्शन घ्या. तर आता ते लास्ट टाइम प्रणिताला पण तसंच झालेलं. आपण माळशेसला गेलेलो तेव्हा. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं की विदिन 24 to 48 hours मध्ये घ्यायचं असतं. रेबीज असेल तर असं आता ते आपल्याला सांगता नाही ना त्यांना रेबीज आहे का नाही कसं काय. एनिवे पण हे बोलले की हॉटेलवाल्याला फोन करा, त्यांना सांगा डॉगला 10 दिवस वॉच मध्ये ठेवा. तर कुत्रा मेला, पागल झाला तर म्हणजे मग रेबीज आहे. ठीक आहे. तर प्रिकॉशनरी आम्ही विचारून आलो, म्हणजे मनाला शांती. बाकी मुंबईला गेल्यावर तर चेक करूच आपण, एवढं काय नाही. आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. लीला साहेब आपल्या सिंहासनावरनं उठले पण नाहीयेत. कुछ भी पूर्ण टायगर सफारी मध्ये उठला नाही तो. म्हणजे आम्हाला बायसन दिसला तरी उठला नाही, आम्हाला सांबार दिसला उठला नाही, चहा प्यायला उठला फक्त. तिथे पण हा पडला तरी उठला नाही, तिकडून बाजूला हल्ला पण नाही लिहिला. गाईडने वाइल्ड कॉक दाखवला, वाइल्ड कोंबडी दाखवली तरी बोला मी रोज खातो. हम रास्ता भटक गए ऐसा लग रहा है, क्योंकि एकदम विचित्र गल्ल्यात दिसतोय तिकडे. हे अर्नाळ्याच्या इकडे आलं कुठेतरी असं वाटतंय. बंदरपाडा. हा तेच आहे, सरळच जायचं.
महिला शक्ती प्रदर्शन करतो. तिघांना घेऊन आत्ता या गाडीने आमच्या डोळ्यासमोर या दोघे बाई उडलेत. ही पल्लू आहे ना, ही तो बसले, त्याला तर जाम लागलाय कारण की ती गाडी 2 व्हीलर कंट्रोलच नाही झाली. आणि त्या 4 व्हीलरला मी बोला अरे तू बघायचं तर राईट साईडला, तो बोलते नहीं मैंने बराबर वो रॉन्ग टर्न से ऐसा आया और ज्यादा बडा टर्न मार दिया. अरे बोला मूर्ख, जा तुला काय करायचं कर, काय बोलून फायदा नाही. आता आम्ही पुढे आलोय, पण पुढे रस्ता खरंच चांगला आहे, तुम्ही बघू शकता. आम्हाला पहिले वाटलं त्या गावात भेंडे कुठे फसलो का काय माहित नाही, पण तेव्हापासून रस्ता तो चांगलाच आहे आतापर्यंत. ऑल ओके. तुम्हाला सांगून फक्त 15 मिनिटं झालं ना, ऑल ओके. आणि आता रस्ता बघा, माय गॉड. असं पण नाही कोणी बनवायला घेतलंय असं. हा ना यार, काय समजत नाही आता. तसं आता 26 किलोमीटर राहिले आहेत आपले. असं नाही व्हायला पाहिजे की पुढे जाऊन ते बोलतील अरे फॉरेस्टचा एरिया रस्ता आहे, तुम्ही इकडून नाही जाऊ शकत. असं लपत असेल याच्या आतमध्ये. इकडे कॉन्क्रीट आहे, घरी आहे. पण अजून जंगल कुठे सुरू झालं? अंकल नाही तो गावातून आहे गुगल. हा ते गावातले पण बोलत असतील भाई, इतना बड़ा गाड़ी लेके कहाँ घूम रहे हैं, अरे माय गुडनेस. रोड फक्त खराब आहेत, पण आजूबाजूचा एरिया मस्त आहे. चांगला आहे ना अजून, म्हणजे अजून झाला नाही का, काढला त्याला पण नाही, येतोय अजून. आलंय मस्त काय बघ, ती बॉर्डर लाईन दाखवते तिथे रस्ता हा, आणि महाराष्ट्रामध्ये पण रस्ता झालाय. हे बॉर्डरला आश्वितला पुढे असतात. हा घर कुठे आहे मॅपरी काय मध्ये? माहित, तो बिचारा, त्याला तर विचारत पण नसतील कोण. एवढा स्ट्रिक्टली फॉलो करतात. मध्य हा प्रदेश, मग महाराष्ट्र. आलो हे काय बघ, महाराष्ट्र मध्य प्रदेश आपण एंटर केलंय. महाराष्ट्रात रस्ता झाले पण खड्डे आहेत रे. डांबर आहे पण खड्डे. हे वाटते महाराष्ट्र. दिस इज टिपिकल महाराष्ट्र. महाराष्ट्र अर्ध महाराष्ट्र अर्ध मध्य प्रदेश, पण मध्य प्रदेशचा साईड वेगळा आहे, त्या साईडला आहे ते मध्य प्रदेश, ते मध्य प्रदेश, महाराष्ट्र. मध्य प्रदेश महाराष्ट्र. जर माझा व्लॉग कोण बघत असेल गव्हर्नमेंट, प्लीज इकडे रोड बनवा यार. एवढं वाईट नाही पाहिजे यार, खराब वाटते, दिल से बुरा लगता है. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे अजून. अरे गुगल मॅप्सचा हा प्रॉब्लेम एक आहेच, म्हणजे गावागावातनं कधी कधी ना असे रस्ते देतो ना जे बंद पण आहे. नसतात. हां पण ठीक आहे, आम्ही एका लोकलला विचारलं, त्यांनी सांगितलं हे रस्ता आहे बट हा आता बंद झालाय, म्हणजे खराब झालाय. तर एक गाव आहे इकडे पुढे घाट पेंढारी म्हणून, तिकडून आपल्याला रस्ता आहे जो मॅपमध्ये दिसतोय चांगला आहे, तिकडून चाललोय आता. ह्यांनाच विचारलेलं आपण, हे थांबलेले आपल्यासाठी, आता ते सांगतात आम्ही पण तिकडेच चाललोय. गूगल के चक्कर में यहाँ बहुत आ जाते हैं और यहाँ से रिटर्न जाते हैं, वो सीधा बताता है गूगल आप. ठीक आहे. मी तेव्हाच बोललो उगाच. हे सगळं पेंच नॅशनल पार्क सुरू झालंय. आता सीन असं आहे की ते म्हणताय की तुम्ही मागच्या रोडने जो मेन हायवे आहे, स्टेट हायवे, तिकडून तुम्ही आतमध्ये जाऊ. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ऍक्च्युली आम्ही जेव्हा शिरलो ना मध्य प्रदेश मधनं, बोल गुगल दाखवत असेल काय ना, आता जायला लागेल. आता हे बॉर्डरच्या मध्ये रस्ता आहे म्हणून रस्ताच नाही, काय आम्हाला पण समजत नाही. आम्हाला या मेन रोडवर पोचायचं कसंही करून. रस्ता तर आहे, म्हणजे गाड्या गेल्या तर दिसतात. बघू आता जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत. डांबरी रस्ता आहे का नाही?
गावातून गेले तर परत गाडी मग म्हणतो बिसनपूरवाला लागेल आता तो. हा तेच करू. हे जाम लांब लांब भरोसा नाही. लेन असेल ना तर काय वाटत नाही. मध्येच खडबडी बिडबडी येतात नाही. आता केला इथं आम्ही फसलोय, अक्षरशः फसलोय. एक लेफ्ट टर्न घेतला, चुकला. आता सगळाच रस्ताच. आता युगेश गेलाय पुढे चालत. पण हा दाखवतोय ना रस्ता. हो. इथे जायचं ना आपल्याला. हा. बॅक. कारण की या रोडला मी मगाशी आम्ही बोललो हे मध्य प्रदेश मध्ये असे कसे रोड आहेत, पण महाराष्ट्राचे रोड बघून हे बरे वाटायला लागले. काय दुर्दशा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. पण हे बरं, हा चांगला रोड आहे, हे चालेल आपल्याला. टारमॅक नसला तरी चालेल, पण हे दिस इज गुड. आय लाईक दिस. टारमॅक पण आलाय. टारमॅक नाही, हा टारमॅक आलाय. मेन रोड. मेन रोड 2.36. ओके. हे मुद्दामून लावले त्यांनी मेन रोड आपल्यासाठी. हे गुगल वरचे भटकतो हा, त्याच्यासाठी. बाबा घाबरू नका. मेन रोड 2.36 वर आहे. चिल चिल अँड एन्जॉय. चला. बघितलं, हे कुठचा संसार, चांगला संसार रोड टाकून आम्ही दुसऱ्याच्या मागे लागलेलो. चांगला सुखी संसार सोडला आम्ही. 2 तास वाढले. 4ला पोहोचणार होतो, आता तिकडे 6ला पोहोचणार. आणि मेन रोड फक्त 2 किलोमीटर. 2 मेन रोड. असं कोण टाकतं रे मेन रोड 2 बॅकग्राऊंड मध्ये. झिरो. मेन रोडला पोहोचलेलो आहोत आपण. एवढा सुखी संसार आपला. आणि ना कोई good मंजिल to है, be back. ना कोई साथी है, बस निकल पड़ो. लेफ्ट लगे मेरे की या ह्याच्यात भटकलेलो. ये रास्ता छोड़ के गए थे हम. हा ना, महाराष्ट्र आम्हाला बोलवतच नाही. आम्ही मध्य प्रदेश मध्ये जाऊन परत आलो. क्रॉस पट्टी कबड्डी क्रॉस पट्टी करून आलो. घोराड. हिरा रात्री तो घोराड होतो. तू पण मी पण घोराड आहे. चला, आपण पुन्हा आपण महाराष्ट्रात एंटर केलेलं आहे. आणि आपण बाय बाय करतोय मध्य प्रदेशला. थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू. अंटिल नेक्स्ट टाइम. लेट्स सी. जाऊया आता. बघू, अंधार पण व्हायला लागलाय. हळूहळू जाऊया. आता आपला एक रस्ता भेटला. तो संसार रोड आपण सोडला. आता इकडून आपण चाललोय सीतापूर, जो महाराष्ट्रात येतोय. तिकडूनच आपल्याला राईट टर्न आहे सिलारी गेटपर्यंत. तर आज आपण सीतापूरपर्यंत स्टे करूया. आता एका काकांना विचारलं, त्यांनी सांगितलं हा इकडून जाऊ शकतो. आणि तिकडे बोर्ड पण होता नागपूरचा. तर तुम्ही सातपुड्यावरनं पेंचला येत असतील तर गुगल फॉलो करताना हायवे पकडा. नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे. इंटरनल रोड अवॉइड. हे काय बसले तिकडे लोक. इथेच बसूया ना. तर आम्ही थांबलो इकडे मध्येच. आणि शेवटी आपण महाराष्ट्रातच जेवायला. मी जसं लिहिलं बोललेलो, भूक लागलाय जाम, खाऊन घेऊया. पोलीस पण आहेत बघ, महाराष्ट्र ग्रामीण पोलीस. तो जेवण झालंय आपलं. जेवण म्हणजे फक्त स्टार्टर खाल्ले. फिश फ्राय होती, रहू फिश ते म्हणाले. चिकन सुक्का होतं, जे गावठी चिकन होतं. आणि चिकन चिली होती. पण चुम्मा होता, चुम्मा. तुम्ही कधी व्लॉग बघून चुकून ह्या रस्त्यावर आले तर तिकडे नक्की ट्राय करा. मी इकडे नाव देतो, कारण की मला आता नाव लक्षात नाही येतं. मॅपमधून इकडे दिसेल तुम्हाला. इकडे बघा. चला, आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करू. सामने दिखावलीला कॅमेरामॅन बनेगा रे तू. आपण पोचले ग्लो फ्लेमिंगो रिसॉर्ट.
मजबूत झोपलेलो आम्ही. डायरेक्ट किती 9:45ला उठलो. बोलत चल 10:30ला किचन बंद होते. आता इकडे जेवायला आलं. बाकी मी तुम्हाला काहीच नाही दाखवलं ना. आता जेवल्यावर आपण जाऊ, तुम्हाला रूम आणि हॉटेल पण दाखवतो. आता तर आपण त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये बसल्या, जे इंडोर आहे. तसं बाहेर पण आहे त्यांचं रेस्टॉरंट. तिकडे जेवण झालं आपला, असं काहीतरी आहे हॉटेल. असं बोल लग्न काय वाटतं, एकदम फील येतं. चांगला आहे, रूम पण बरं.